नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आपण आहोत रावेतमध्ये. सकाळी आपल्याला एका सरांचा फोन आला, जे आपले ओळखीचे सर आहेत. की ते म्हणले लोणावळ्याला जायचे आपल्याला, 1-1:30 वाजता या. त्यामुळं मग आपण कुठली ट्रिप घेतली नाही आहे दिवसभर, आणि इकडे तिकडं कुठंही न जाता आपण डायरेक्ट इथंच आलो. तर आपलं थोडंसं काम होतं पर्सनल, तर ते काम करून घेतलं इतका वेळ. आणि आत्ता आपण आहोत रावेतमध्ये त्या सरांच्या बिल्डिंगच्या जवळ. तर त्यांना कॉल करूयात आणि बघूयात ते कधी येत आहेत. तर मॅडमशी कॉल झाला आहे. सर येणार नाहीत आपल्यासोबत बहुतेक. आणि मॅडम आणि आई वडील वगैरे असतील सरांचे किंवा मॅडमचे असतील. ते आपल्या एकदम ओळखीचे आहेत. बघू, फेअर पण काय अजून ठरलेलं नाही आहे, किती देतील काय नाही आहे. इथून लोणावळा आहे 50 किलोमीटर पकडू आपण. 48 दाखवते पण 1-2 किलोमीटर इकडं तिकडं. बघूयात शेवटी आल्यानंतर आपल्याला हे किती देणार आहेत पैसे. कारण आपण काय तेवढं बोलत नाही आहे ट्रिपच्या आधी ह्यांच्यासोबत, कारण जवळचे दुसरे असते तर आपण बोलून गेलो असतो. आपण यांच्यासोबत 3-4 वेळेस गेलो. एकदा नाशिकला गेलो होतो, तुम्हाला ते टाकले तो व्हिडिओ. नाशिक टू पुणे, पुणे टू नाशिक असा एक टाकलेला आहे तो व्हिडिओ. ते त्यांच्यासोबतच गेलो आपण नाशिक त्र्यंबकेश्वरला. आणि आत्ता चाललो आहोत आपण लोणावळ्याला. त्यावेळेस 2 नवरा बायको आणि 2 मुलं होते. आत्ता बघूत किती जण आहेत आणि काय त्यांच्यासोबत असणार आहे. आणि आत्ता वाजलेत 2:20 झालेत. आता काय फिरतील ते तिथे जाऊन, मला नाही वाटत काय फिरणार आहेत. बघूयात काय त्यांचा प्लॅन आहे. करतो बाकीचं अपडेट काय असेल तर. नाश्ता वगैरे करून आता निघालोत आपण भुशी डॅमच्या साईडने. आपल्याला या ठिकाणी पोहोचायला लागला आहे 1 तास 20 मिनिटे रावेतवरून. आणि कस्टमरला सोडल्या आपण आधी जेवायला घेतले. जेवण करण्याचा विचार केला आणि जेवण केले. आणि नाश्ता वगैरे करून निघालो आपण पण भुशी डॅमकडं. कस्टमर गेलेत. पहिले सुरूला हाच पॉईंट कवर करायचा, कारण त्यांना भुशी डॅमच मेन होता. आत्ता संध्याकाळचे सांच्या पारचे म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये 4:30 झालेत. आणि निघालोत आपण आता वर. ठीक आहे, बघूयात. असं बघण्यासारखं तर ठीक आहे. गेल्या वेळेस आपण आलो होतो तर त्यावेळेस काही नव्हतं. आणि आता हाय धुकं बऱ्यापैकी आहे, धुकं टेकलेलं आहे. तर मला दाखवतो धुकं, पण दिसलं तर कॅमेरामध्ये तेवढं क्लिअर दिसणार नाही, तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा, धुकं सगळीकडं धुकं साचले. पूर्ण धुकं, काय दिसत नाही जवळचं सुद्धा. तर मित्रांनो, आपण भुशी डॅमच्या जवळ आलोत. तुम्हाला दाखवतो भुशी डॅमचा नजारा. गर्दी काही नाही आहे, बुधवार असल्यामुळं. सॅटर्डे संडेला गर्दी असते. आज काही गर्दी नाही आहे तेवढी, थोडीफार आहे, तरी दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा आपले कस्टमर. हे पिवळं शर्ट, लाल टी-शर्ट, केस मोकळे 2, चष्मा 1, हे कस्टमर आहेत आपले. इकडं पाणी वगैरे भरलेलं असतं. इकडं ह्या साईडला पाणी आहे पूर्ण. आणि ह्या ज्या पायऱ्या केलेल्या आहेत, या पायऱ्यातून पाणी येतं. त्यामुळं इथं थोडंसं देखाव्यासारखं आहे, बघण्यासारखं. म्हणजे पाणी वगैरे छान वाटतं भिजायला इथे. आणि आपले कस्टमर खूप आनंद घेत आहेत या गोष्टीचा. खूप भिजत आहेत चांगलं. तर मित्रांनो, आपण आता आहोत टायगर पॉईंटला. एक
1 तासानंतर आपण वर आलो टायगर पॉईंटकडं. 5:44 झालेत. जवळपास 1.25 तास कस्टमरने तिथं वेळ एन्जॉय केला आणि 10 मिनटं लागलेले आपल्याला, 10-15 मिनटं लागली इथे यायला. तर आपण इथं पोचलो. कस्टमर गेलेत एन्जॉय करण्यासाठी. मी थांबलो गाडीमध्ये. आता काय नाश्ता वगैरे काही करायचा नाही. नाश्ता केल्यानंतर इथे वेळेस आपण भुट्टा पण खाला आणि आता आपण बसलो आहोत गाडीमध्ये. खूप धुकं आहे, काही दिसत नाही आहे. बाहेर जाऊन बघूयात. तर चला बाहेरचं वातावरण बघूया. अरे मधून काय दिसत नव्हतं, पण आता मोकळं वातावरण आहे इकडं. तेवढं काय पाऊस नाही आहे, तेवढं काय वातावरण धुकं वगैरे काहीच नाही आहे. मोकळं वातावरण आहे, बघण्यासारखं आहे. आता पाऊस थोडा थोडा चालू आहे. ते पुढे आपले कस्टमर तिकडे फोटो वगैरे काढतायत, सेशन वगैरे करतायत. ते चांगलं हे इकडचे हॉटेल्स वगैरे. आणि ते गेटवर जे थांबले आहेत पहिरेदार, ते पहिरेदार त्यांचे दुकान आहे तिकडे हॉटेल्स. तर ते कस्टमरला गाडी आल्या आल्या आम्हाला सांगितलं त्यांनी की आमचं इथे हॉटेल आहे, हे हॉटेल आमचं आहे, हे हॉटेल आमचं आहे. कस्टमरने सांगितलं हां 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 ठीक आहे. तर मग हे अशा प्रकारचं आहे इकडचं वातावरण. तर आपण परत आलो आहोत भुशी डॅमला, कारण एक 10-15 मिनटं तर थांबले असतील वर सर ते. तर मॅडम 4 जण आहेत, 3 लेडीज आणि 1 सर आहेत. त्यांची पाहुणे वगैरे असते सरांच्या आमच्या. ठीक आहे. तर आपण टायगर पॉईंटला गेलो होतो. तर टायगर पॉईंटला त्यांनी काही जास्त वेळ थांबले नाहीत, 10 मिनटं थांबले असतील जास्तीत जास्त. तिथलं वातावरण वगैरे बघितलं. त्यांना चेंज करायचं होतं. त्यांना भुशी डॅममध्ये आलं ते पहिले सगळ्या अंगाने भिजून वगैरे गेलेत, पूर्ण पाणी झालं आहे सगळं अंग त्यांचं. आपण गेलोत मग टायगर पॉईंटला ते काही जास्त वेळ थांबले नाहीत. परत आपण आलो खाली भुशी डॅमला. आता एक चेंजिंग रूम आहे, पैसे द्यायचे आणि कपडे चेंज करायचे, अशा प्रकारचे चेंजिंग रूम आहेत. तर ते आता गेले चेंज करायला. चेंज करून येऊन जेवण वगैरे ते करणार आहेत. ठीक आहे, बघूयात किती वेळ लागतो काय नाही. तर मित्रांनो आता आपण आहोत हे सेलिब्रिटी वॅक्स म्युझियमच्या इथे. त्यांच्यासोबत 2 मुलं आहेत छोटे आणि ते 4 जण आहेत. ठीक आहे. तर थांबलो होतो आपण या ठिकाणी. ते आत गेलेत वॅक्स म्युझियम बघायला. ते जे हिरो लोक असतात त्यांचे स्टॅच्यू वगैरे भरपूर काही बघण्यासारखं असतं म्हणे. आपण काय आत गेलो नाही कधी. 1 मिनटं दाखवतो तुम्हाला. हे बघा कस्टमर या ठिकाणी गेलेले आहेत. सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. तर अशा प्रकारचं आहे. दुसऱ्या काही गाड्या होत्या पण ते गेल्यात. बाकी जे आहेत मग ते आहेत. आणि आत्ता वाजले 7:30. बघूयात किती वेळानंतर येतात ते आणि कधी पोहोचतो आपण घरी करतो. तर मित्रांनो आपण आहोत आत्ता प्रति शिर्डी म्हणून तळगावच्या एक सोमटणे फाट्याच्या टोल नाक्याच्या पासून एक फाटा येतो लेफ्टला, गणपतीचं जे स्टॅच्यू आहे मोठा. तर त्या ठिकाणून थोडंसं आत आल्यानंतर प्रति शिर्डी म्हणून साईबाबांचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आलोत आपण आत्ता वाजले आहेत 8:44 झालेले आहेत. आणि आत्ता आपण जस्ट इथं थांबलोत. तर हे अशा प्रकारे आहे हे बाहेरचं वातावरण आणि हे इथलं मंदिर. का आपले कस्टमर पण आलेले आहेत. तर मित्रांनो आपण आता कस्टमरला इथं सोडलं नाही आहे, पण त्यांना जेवण वगैरे करायचं आहे संध्याकाळचं. तर आपण इथं थांबलोत. मला पण सांगतायत या जेवायला म्हणून. ते जे आपले मेन सर आहेत ते येत आहेत आता एक 5-10 मिनटामध्ये. आणि मी म्हणलं त्यांच्यासोबत येतो आलं तर. आणि त्यांना घरी पण सोडायचं आहे ना आता ते. तर मित्रांनो कस्टमरला आपण जस्ट ड्रॉप केलं इथं घरी त्यांच्या लोकेशनवरती म्हणण्यापेक्षा त्यांच्या घरी आपण त्यांना ड्रॉप केले आता. आणि भाडं का त्यांनी दिलं नाही अजून, देतील ते आपल्या ओळखीचे. ते म्हणले उद्या देतो सकाळी. ठीक आहे, दिलं तेव्हा अपडेट करेनच मी. आत्ता वाजलेत 11. आत्ता निघालोत आपण घरी.
आणि एवढा वेळ का लागला तर ते रावेतचे फूड पार्क होतं, त्या ठिकाणी अर्धा पाऊण तास गेलं. त्यांनी मला पण जेवू घातलं तिथं. आणि परत आइसक्रीम पार्लरला नेली गाड़ी। पर तिथं थोड़ा वेळ मतलब वो क्या है, उन्होंने आइसक्रीम मंगाया, उसके बाद में खाते बैठ गए। तो सर तो आए नहीं, थोड़ा सा वो आज माल चढ़ा के थे, इसके लिए मैं भी कुछ बोला नहीं। अभी वो उनको छोड़ के वहाँ से निकल गया। तो अभी मैं जा रहा हूँ घर। अभी मुझे यहाँ से घर जाने में लगेगा आधा पौन घंटा लगेगा। ठीक है, तो चलो बाकी का देखेंगे कल। अभी मेरा भी मूड नहीं है पैसे मांगने का उनसे, और उनका देने का भी नहीं है। और उनका देने का भी नहीं है, थोड़ा सा माल मार के वो आज। तो अपन मिलेंगे अब घर, नहीं तो इस ब्लॉग को यहीं पे एंड कर देते हैं और मिलते हैं अगले वीडियो में। तब तक के लिए नमस्कार।